श्री क्षेत्र कर्दळीवन हे दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे आणि जागृत तपस्थान आहे, जे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळ आहे. हे स्थान अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेले आणि दुर्गम असल्याने येथे जाणे सोपे नाही. असे मानले जाते की श्रीदत्त गुरूंच्या इच्छेशिवाय येथे पोहोचणे शक्य नाही. कर्दळीवनचे महत्त्व. श्री दत्तात्रेयांचे गुप्तस्थान. कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्तस्थान म्हणून ओळखले जाते. गुरुचरित्रानुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार 13व्या शतकात पाताळगंगेच्या पात्रातून एका बुट्टीत बसून कर्दळीवनात आले आणि येथे त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान. याच ठिकाणी 350 वर्षांच्या तपस्येनंतर एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा आघात होऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी समाधीतून बाहेर आले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. तपश्चर्येसाठी अनुकूल. कर्दळीवनाची भूमी ध्यान धारणा आणि तपश्चर्येसाठी अत्यंत योग्य मानली जाते. येथील वातावरणामध्ये एक विलक्षण दैवी आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. येथे प्रवेश केल्यावर आध्यात्मिक शक्ती जागृत होते असा भाविकांचा अनुभव आहे. कर्दळीवनात कसे जायचे? कर्दळीवन परिक्रमेसाठी 2 मुख्य मार्ग आहेत. एक श्रीशैल्यम मार्गे हैदराबादपासून सुमारे 210 किलोमीटरवर असलेल्या श्रीशैल्यम येथे पोहोचावे. तिथून बोटीने किंवा यांत्रिक बोटीने 24 किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश किनारी जावे. येथून कर्दळीवनात प्रवेश करता येतो. 2. अक्कमहादेवी गुहेमार्गे. दुसरा मार्ग श्रीशैल्यमच्या 10 ते 12 किलोमीटर अलीकडे असलेल्या अक्कमहादेवी गुहेजवळून सुरू होतो. इथून पुढे 6 किलोमीटरचा खडतर प्रवास करून श्रीदत्त प्रभू आणि श्रीस्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जाता येते. हा प्रवास अत्यंत दुर्गम आणि जोखमीचा असल्याने एकट्याने न जाता दत्त संप्रदाय एक सर्वसमावेशक आध्यात्मिक मार्ग. दत्त संप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गांना सामावून घेतो आणि सर्व परंपरांचे मूळ तत्व आहे. जो व्यक्ती सत्याला आपला धर्म मानतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो दत्तात्रेयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो. खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने श्री दत्तात्रेयांच्या रूपात अवतार घेतला. कोणताही व्यक्ती, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, तसेच ती विद्यार्थी दशेतील गृहस्थाश्रमातील किंवा संन्यासी असो, ती व्यक्ती दत्त संप्रदायाने आखून दिलेल्या भक्तिमार्गाचा अवलंब करू शकते. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती शेवटी जगाचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्री दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली येते. ऐश्वर्य संपन्न असे श्रीदत्त चराचरात सामावलेले आहेत. श्रीदत्त हे सर्वश्रेष्ठ मायावी असून त्यांनीच मांडलेल्या मायेच्या खेळातून अनेक उदाहरणे निर्माण करून साधकाचा उद्धार ते स्वतःच करत असतात. तेच ब्रह्मा, तेच विष्णू आणि तेच रुद्र आहेत. तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देवदेवता व जीवही तेच धरती आणि तेच आकाश आहेत. तेच परमतत्व असून हेच श्रीदत्तात्रेयाच्या अस्तित्वाचे वैभव आहे. श्रीगोरक्षनाथांची अवधूत शब्दाची व्याख्या. श्रीगोरक्षनाथांनी त्यांच्या सिद्धार्थ या ग्रंथात अवधूत या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. सर्वान प्रकृती विकारान अवधूनितो इति अवधूतः. याचा अर्थ असा की ज्यांनी प्रकृतीच्या विकारांचा त्याग केला आहे ते अवधूत होत. अवधूत हे आनंदी मस्तीत राहणारे योगी असतात. त्यांच्यामध्ये वासनांचा त्याग, निरामय वक्तव्य, शुद्ध चित्त आणि निस्संगता हे गुण असतात. ते अलिप्त असूनही लोकाभिमुख असतात. त्यांची वृत्ती बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती अशी असते. ते लहान मुलांसारखे खेळतात, त्यांना जेवणाचे घास भरवावे लागतात आणि धान्याची उलथापालथ करणे अशा प्रकारचे लहान मुलांचे गुण त्यांच्यामध्ये असतात. ते पाण्यावरून चालणे आणि अंतराळातून विहार करणे अशा अनेक योगिक चमत्कार करू शकतात. श्री दत्तात्रेयांचा योगावतार. श्री दत्तात्रेयांचा योगावतार आपल्याला आपले प्रत्येक कर्म कौशल्याने व स्फूर्तीने करण्यास शिकवतो. योगाला कोणत्याही प्रकारच्या साधनांची किंवा अतिपरिश्रमाची गरज नसते. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मनिरीक्षण करून आपल्यामध्ये एक विशिष्ट बदल घडवण्याची गरज असते. कर्दळीवन स्थान महात्म्य. कर्दळीवन हे श्रीदत्त गुरूंचे गुप्तस्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे. अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव, भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही. शिवाय श्रीदत्त गुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशीही भाविकांची श्रद्धा आहे. काही असो, परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे गेल्या 7-8 वर्षांतील आहे. ही वस्तुस्थिती आहे. फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे. कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते.
त्या सर्व परिसरात दिव्यदैवी स्पंदने भरून राहिली आहेत. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो. एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते. मन आनंदाने भरून उठते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीदत्त प्रभूंचा वास आहे, जेथे श्रीदत्त प्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात, त्या कर्दळी वनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. कर्दळी वनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे. महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलीवन किंवा काडलीवन असे म्हटले जाते. एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही. कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला कर्दळीवन म्हणतात, हा समज चुकीचा आहे. श्री नृसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्दळीवनात गेले त्या बुट्टीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते. कर्दळीवन परिक्रमा मार्ग. कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने 24 किंवा चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैदराबाद येथून श्रीशैल्य येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण 10 ते 12 किंवा वर अक्कमहादेवी गुंफेकडे जाणारा मार्ग आहे, पण हा प्रचलितच नाही. व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील 10 ते 12 कुटुंबियांची कच्ची घरे आहेत. कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे सहाय्य मिळते. गरज असल्यास सामान वाहण्यासाठी सेवेकरी मिळतात. त्यांना योग्य ते मानधन द्यावे लागते. एका दिवसाची 500 रु. एवढी रक्कम ते घेतात. तसेच वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात. मात्र या सर्वांची भाषा तेलुगू आहे. एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते. येथे आधी सांगितल्यास चहा, नाश्ता, निवासही करता येतो. मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय, संडास, बाथरूम, गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही. तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे सहाय्य उपलब्ध करून देतात. सध्या मोबाईल सेवेमुळे त्यांच्याशी संपर्क साधून आधी व्यवस्था करता येऊ शकेल. श्री अक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्रीदत्तप्रभू व श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा 6 किंवा अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मध्ये थोडाफार चढउतार येतो. मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या रस्त्याची सुरुवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. हा वृक्ष 5000 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. कर्दळीवन परिक्रमेसंबंधी नियम आणि सूचना. कर्दळीवनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्तीबरोबरच जावे. किमान 10 ते 12 जणांचा ग्रुप असेल तरच कर्दळीवनात प्रवेश करावा. अगदी गरजेपुरतेच व स्वतःला उचलता येईल एवढेच सामान बरोबर असावे. अंथरूण पांघरूण पाण्याच्या बाटल्याबरोबर घेणे आवश्यक आहे. तसेच सुका फराळ, चिवडा, लाडू असे खाद्यपदार्थ जवळ असावेत. डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी. डोक्यावर टोपी वा पंचा असावा. स्वतःला लागणारी नेहमीची औषधे, आवश्यक कपडे, पोथी, पूजा साहित्य, फोटो इत्यादी जवळ असावेत. जाता येता समूहानेच असावे. एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये. आपल्या गटापासून हाकेच्या अंतरावर राहावे. वाटेत दिसणाऱ्या वारुळांना, वृक्षांना काठी मारू नये. तसेच जंगलातील कोणत्याही पशु, पक्षी, प्राणी यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये. कर्दळीवन परिक्रमेदरम्यान राजकीय, भौतिक व घरगुती चर्चा कटाक्षाने टाळाव्यात. वाद घालू नयेत. रात्रीच्या मुक्कामात एकटे बाहेर जाऊ नये. 2-3 जणांना बरोबर घेऊनच जावे. सोबत प्रखर उजेडाची बॅटरी हाती घ्यावी. कर्दळीवन परिक्रमा करत असताना श्रीगुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि आपल्या आवडत्या ग्रंथाचे वाचन करावे. जाताना आपण जितके दिवस राहणार आहोत त्यासाठी किमान लागणारा तांदूळ, रवा, पोहे, बटाटे, चहा, साखर इत्यादी, तसेच सर्वांसाठी मोठी ताडपत्री, पातेली, पत्रावळी वगैरे बरोबर घ्यावे. कर्दळीवन परिक्रमेमध्ये प्लॅस्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे. कोणतीही प्लॅस्टिकची वस्तू बरोबर घेऊ नये. काही अपरिहार्य कारणामुळे प्लॅस्टिकची वस्तू घ्यावी लागल्यास ती येताना परत आणावी. काही झाले तरी कर्दळीवनात टाकू नये. कर्दळीवन परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू, सिगारेट, विडी, गुटखा, पान मसाला, सुपारी खाण्यास बंदी आहे. तसेच दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे. कोणतीही व्यक्ती व्यसन करताना आढळल्यास जबर दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. कर्दळीवनात श्री अक्कमहादेवी गुहा आणि श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण, कपड्यांचा साबण वापरण्याला बंदी आहे. तसेच शॅम्पूचे सॅशे,
तेलाच्या बाटल्या, पाऊच तेथे नेऊ नयेत. कोणत्याही रसायनांचा वापर तेथे करू नये. त्यामुळे तेथील पवित्रतेला बाधा येते हे ध्यानात घ्यावे. कोणीही या गोष्टींचा वापर करताना आढळल्यास जबरदंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. कर्दळी वनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत. कर्दळी वन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे. या ठिकाणी आकर्षण शक्ती फार जास्त प्रमाणात आहे. तेथे जाण्यासाठी